भगवंत दिव्य दृष्टीवाले असतात। म्हणजे या ब्रह्मांडामध्ये कोणत्या जीवाच्या चित्ताची अवस्था आता सध्या कशी आहे, पूर्व कर्म कोणतं होतं, फ्युचरचं कर्म कोणतं असणार आहे, कोणाचा जन्म कोणत्या कर्मामुळे झाला, हे भगवंताला ऍज इट इज समजत होतं। म्हणून ते बुद्ध होते। मनुष्य जरी होते तर सर्वसामान्यांसारखे नव्हते। आणि म्हणून भगवंताने त्या खेमाराणीला पाहिलं, भगवान तिथे थांबले। खेमाराणीला भगवान बुद्ध दिसल्याबरोबर रथातून ती उतरली। राजाचा सोपास्कार आहे म्हणून ती खाली उतरली, तिने हात जोडले भगवंताला वंदन करता हात जोडता जोडता भगवंताने दिव्य बलाने दाखवलं तिच्याही पेक्षा सुंदर दोन तरुणी भगवंताला हवा घालत होते। आणि भगवंताने आपल्या दिव्य बलाने त्या खेमाराणीला दाखवलं ते दृश्य की त्या दोन आपल्यापेक्षा सुंदर असलेल्या तरुणींचं सौंदर्य वय वाढत असल्यामुळे कमी 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 होत आहे। म्हातारपणाकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे। केस पांढरे झाले, जाबाड बसले, सुरकुत्या पडल्या, कमरेतून वाकले, नंतर गुडघे थकले आणि हाडाचा सापळा होऊन खाली त्या कोसळल्या। तिला लगेच वैराग्य उत्पन्न झालं खेमाराणीला। ते दृश्य भगवंतानं दिव्य बलाने काही काही ठिकाणी असं दाखवलेलं आहे। आणि मग लगेच तिला वैराग्य उत्पन्न झालं आणि ती भगवंताला शरण गेली। भगवंताला उकास बंदामी म्हणते द्वारते न कतंग सबंग, भगवान मला माफ करा, माझ्याकडून अपराध घडला आपल्याला समजून घेण्यासाठीचा, आणि ती शरण आलेली आहे। हे यासाठी तुम्हाला सांगितलं की सौंदर्याचा पण अहंकार असतो माणसाला, म्हणून धार्मिक बनत नाही।